ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी 5 तासांपासून ईडीची रेड सुरू। वायकर यांच्या कल्पतरू इथल्या घरी ईडीकडनं चौकशी। रवींद्र वायकर समर्थकांची ईडी विरोधात घोषणाबाजी। ईडीच्या धाडीच्या बातमीनंतर वायकरांच्या घरासमोर समर्थक मोठ्या संख्येने गोळा। सूडबुद्धीने आमचं सरकार कारवाई करणार नाही, कर नाही त्याला डर कशाला। दूध का दूध पानी का पानी होईल, घाबरायची गरज काय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ईडी कारवाईवरती प्रतिक्रिया। ईडी स्वायत्त संस्था आहे, ईडीवर दबाव नाही। गेली 4-5 वर्षांपासून जोगेश्वरी भूखंड घोटाळा गाजतोय। ईडीला वाटत असेल तर ते कारवाई करतील, मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। वायकर यांना यापूर्वी चौकशीसाठी बोलावलं गेलेलं होतं, मात्र ते सहकार्य करत नसल्यामुळे ही छापेमारी झाली असावी, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। आमदार अपात्रतेचा निकाल 100% आमच्याच बाजूने लागेल, संदीपान भुमरेंचं विधान। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची अलिबाग इथल्या एसीबी कार्यालयामध्ये उद्या चौकशी। प्रकृतीच्या कारणास्तव राजन साळवी यांच्या वहिनी चौकशीला गैरहजर राहतील। भविष्यात आपल्याला कितीही त्रास झाला, अटक झाली तरीही आपण उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, एसीबी चौकशीवर राजन साळवींची प्रतिक्रिया। आम्ही कायम 23 जागा लढवल्यात, मुंबई ठाण्यासह 23 जागा आम्हाला मिळतील। काही मतभेद झाले तर राहुल गांधी उद्धव ठाकरेंसोबत बसून चर्चा करू, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। काळाराम मंदिरात भाजपकडनं आज महाआरती। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आरती पार पडेल। मुख्यमंत्र्यांची उद्या हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथे सभा। सभेला मंत्री गुलाबराव पाटील आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार हजर असतील। राजकारणात एका रात्रीत बदल घडतात, कृपाल तुमानेंचं सूचक विधान। आम्हाला लोकसभेच्या 18 जागा मिळाव्यात, राष्ट्रवादीला कमी जागांवरती समाधान मानावं लागेल, तुमानेंचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।